चालीत जावो जन्म स्वामीराया, जन्म स्वामीराया। नमस्कार, श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो एवढीच मी स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। आज पौर्णिमेपासून पितृपक्ष हा सुरू झालेला आहे आणि हा पितृपक्ष जो आहे तो अमावस्येपर्यंत चालणार आहे। एकूण 16 दिवसांचा कालावधी हा पितृपक्षाचा असणार आहे। या पितृपक्षांमध्ये आपल्याला आपल्या पितरांची सेवा करायची असते। तिथीनुसार त्यांचा आपल्याला पिंडदान आणि श्राद्ध देखील घालायचं असतं। त्याचप्रमाणे उद्या आहे पितृपक्षातील पहिलाच मोठा शनिवार। तर या दिवशी आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये अशी एक वस्तू टाकायची आहे। यामुळे आपले सर्व शनी, राहू, केतू यासारखे जे आपले कुंडलीमधले जे ग्रह असतात ते मजबूत होण्यासाठी आपल्याला या शनिवारच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये ही वस्तू टाकायची आहे। त्याचप्रमाणे कठीणातील कठीण इच्छा देखील पूर्ण करण्यासाठी तुम्हाला याचा फायदा होणार आहे। प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही इच्छा या असतातच आणि त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण भरपूर कष्ट, मेहनत, तडजोड करत असतो आणि त्या इच्छा आपण पूर्ण करत असतो। पण बऱ्याच वेळा होतं काय, आपण कष्ट मेहनत करतो पण आपली इच्छा ही पूर्ण होत नाही। म्हणजे काय, आपल्या कष्टाला, आपल्या मेहनतीला आपला नशीब साथ देत नाही, म्हणून ती इच्छा आपली अपूर्ण राहत असते। प्रत्येकाच्या मनात काही ना काही इच्छा असते। कुणाला धनप्राप्ती व्हावी, त्याचप्रमाणे कुणाच्या घरात गरिबी असेल ती गरिबी नष्ट व्हावी, यासाठी भरपूर आपण मेहनत करत असतो। तर ती इच्छा आपली कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होण्यासाठी तुम्हाला उद्याच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये अशी एक वस्तू आवर्जून तुम्ही टाकून पहा। जर तुम्ही हा उपाय जर केला तर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील। त्याचप्रमाणे 24 तासात तुमचं काम झालंच म्हणून समजा। असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे। याचा तुम्हाला तुरंत रिझल्ट भेटणार आहे। पितृपक्षामध्ये आपल्याला एक दिवस तरी, म्हणजे या 16 दिवसांमध्ये एक दिवस तरी आपल्याला पवित्र गंगेवरती स्नान करायचं असतं। त्याचप्रमाणे जर तुम्हाला पवित्र गंगेवरती स्नान करणं शक्य झालं नाही तर आपल्याला घरी अंघोळ केल्यानंतर अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला गंगाजल टाकून अंघोळ करायची आहे। या पितृपक्षामध्ये आपण जर पवित्र ठिकाणी म्हणजे गंगेवरती जर स्नान जर केलं तर आपल्यामधील असणारे सर्व नकारात्मक शक्ती, काही करणी-बाधा असेल, काही दोष असेल, काही पितृदोष असेल तर संपूर्णपणे नष्ट होतं। त्याचप्रमाणे आपण काही कळत आणि नकळत चुका केल्या असतात, जे पाप केलेले असतात ती पण संपूर्णपणे नष्ट होतात असं देखील म्हटलं जातं। त्यामुळे जर तुम्हाला उद्याच्या दिवशी शक्य झालं तर आवर्जून तुम्ही पवित्र गंगेवरती स्नान करा। पण जर तुम्हाला शक्य झालं नाही तर तुम्ही उद्याच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून आवर्जून अंघोळ करा। तर अशी कोणती वस्तू जी आहे ती तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे ते पहा। तर तुम्हाला काय करायचं आहे, सर्वप्रथम एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे। त्या तांब्याभर पाण्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे आणि त्यामुळे तुम्हाला पिंपळाची जी पानं असतात ती पानं तुम्हाला 4 ते 5 पानं तुम्हाला त्या पाण्यामध्ये टाकायची आहे। त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, त्या पाण्यामध्ये तुम्हाला उजव्या हाताची जे करंगळीचं जे बोट असतं ते तुम्हाला त्या पाण्यामध्ये घालायचं आहे आणि जय राम श्रीराम जय जय राम, जय राम श्रीराम जय जय राम तुम्हाला या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे। यानंतर तुम्हाला ते पाणी अंघोळीच्या पाण्यामध्ये ओतायचं आहे आणि तुम्हाला त्या पाण्याने अंघोळ करायची आहे। अंघोळ करताना तुम्हाला सर्वप्रथम एक मग घेऊन तुम्हाला उजव्या खांद्यावरती ओतायचा असतो। त्यानंतर दुसरा मग घेऊन डाव्या खांद्यावरती ओतायचा असतो आणि तिसरा मग घेऊन तुम्हाला डोक्यावरती ओतायचा असतो। अशी ही अंघोळ आपल्याला करायची असते। बऱ्याच वेळा आपण उपाय करतो पण अंघोळ ही चुकीची करतो। अंघोळ करताना आपण मग घेऊन गुडघ्यावरती ओतत असतो किंवा आपण ब्रश करत असतो। अंघोळ जेव्हा आपण असे काही गंगा जल टाकून अंघोळ करतो, काही किंवा विशेष काही अशा वस्तू टाकून अंघोळ करतो त्यावेळी आपल्याला कुठलाही ब्रश करायचा नसतो। ब्रश हा आपण अगोदरच करून घ्यायचा असतो। पाणी हे तुम्हाला गुडघ्यांवरती ओतायचं नाही किंवा तोंडावरतीही मारायचं नाही। सर्वप्रथम आपल्या उजव्या खांद्यावरतीच हे पाणी ओतायचं असतं आणि जेव्हा आपण असं काही विशिष्ट गोष्टी टाकून जेव्हा स्नान करत असतो त्यावेळी आपल्याला डोक्यापासून ते पायापर्यंत पूर्ण या पाण्यानं स्नान करायचं असतं। आपलं शरीर हे संपूर्णपणे आपलं शुद्धीकरण करायचं असतं।
जर हा उपाय तुम्ही उद्याच्या दिवशी जर केला, म्हणजे शनिवारच्या दिवशी जर केला, किंवा तुम्ही हा उपाय संपूर्ण पितृपक्षामध्ये कधीही करू शकतात, पण उद्या मोठा शनिवार आहे, पहिलाच शनिवार आहे, म्हणून हा उपाय तुम्ही उद्याच्या दिवशी जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा. यामुळे आपला संपूर्ण पितृदोष नष्ट होईल, काही नजरबाधा असेल, काही करणीबाधा असेल, यासारख्या संपूर्ण गोष्टी नष्ट होतील. त्याचप्रमाणे कठीणातील कठीण इच्छा ही आपली फक्त 1 दिवसामध्ये पूर्ण होईल. त्याचप्रमाणे आपली काही अडलेली कामं असतील, काही अडचणी असतील, तर त्या देखील फक्त 1 दिवसामध्ये तुमचं काम पूर्ण होईल. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे. करून पहा. उपाय केल्याशिवाय तुम्हाला त्याचं फळ प्राप्त होणार नाही. पिंपळाच्या झाडावरती माता लक्ष्मीचा वास असतो, त्याचप्रमाणे भगवान श्री विष्णूंचा वास असतो असं देखील म्हटलं जातं. म्हणून आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये या पिंपळाच्या पानांचा समावेश करायचा आहे. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.